नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऑनलाईन सरजी यूट्यूब चॅनलमध्ये मी SP जाधव, प्रभावती विद्यालय, विद्यानगर, परभणी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज वर्ग 9वा विषय मराठी यामध्ये स्थूल वाचनात समाविष्ट करण्यात आलेला इरावती कर्वे यांचा पाठ इंग्लंडचा हिवाळा हा आज अभ्यासणार आहोत. मित्रांनो, इंग्लंडचा हिवाळा स्थूल वाचन हा पाठ 9वीच्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक 42 वर देण्यात आलेला आहे. हा पाठ अभ्यासना अगोदर या पाठाच्या लेखिका इरावती कर्वे यांचा परिचय आपण थोडक्यात करून घेऊयात. इंग्लंडचा हिवाळा स्थूल वाचन. इरावती कर्वे 1905 ते 1970. मानववंशशास्त्र व समाजशास्त्र विषयातील संशोधिका, ललित निबंधकार. त्यांचा किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया हा ग्रंथ जगमान्यता पावलेला आहे. तसेच परांजपे व्याख्यानमाला व हिंदूंची समाजरचना ही पुस्तके प्रकाशित आहेत. भारतीय संस्कृती, महाराष्ट्र समाज व संस्कृती, महाभारत, रामायण ग्रंथाचा समाजशास्त्रीय अभ्यास या विषयांशी निगडीत असे लेखन त्यांनी प्रामुख्याने केले आहे. मराठी लोकांची संस्कृती, आमची संस्कृती, युगांत, धर्म, संस्कृती, महाराष्ट्र एक अभ्यास हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ. परिपूर्ती, भोवरा, गंगाजळ हे त्यांचे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध. प्रस्तुत पाठामध्ये लेखिकेने अनुभवलेल्या इंग्लंडमधील हिवाळ्याचे विलोभनीय वर्णन केले आहे. प्रस्तुत पाठ हा भोवरा या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे. तर इंग्लंडचा हिवाळा या स्थूल वाचनामध्ये नेमकी काय माहिती आहे ती आपण आता अभ्यासूयात. सप्टेंबर ऑक्टोबर नंतर जवळजवळ रोज पाऊस पडायचा आणि माझ्या ओळखीचे सर्व लंडनवासी पावसाला शिव्या देत बसायचे. मला त्या पावसाची मोठी मौज वाटे. वाटेत चिखल नाही, मजेदार गारवा आणि 4-5 मैल चालूनही थकवा येत नसे. कोणी म्हणाले की तुम्ही कशा पावसाला कंटाळत नाही, तर मी उत्तर देई की जगात कुठेतरी असा पाऊस पडतो व कायम हिरवेगार राहते याचे मला फार कौतुक वाटते. नुसता पाऊसच नाही, लंडनची सर्व सृष्टी इकडच्या उलटी आहे. आपल्याकडे धुके म्हटले की काहीतरी मजेदार संवेदना मनाला होते. पावसाने धुवून काढलेलं प्रसन्न आकाश, सकाळची व संध्याकाळची पडू लागलेली थंडी व 10 मैल लांबचे दिसावे असे स्वच्छ वातावरण आणि त्यात काही थोडा वेळ मात्र राहणारा, दृष्टीला चकवणारा धुक्याचा पडदा असे आपल्याकडचे धुके. सकाळी उठून पाहावे तर महाबळेश्वरी किंवा सिंहगडावर खालील दरी धुक्याने भरलेली दिसते. तेवढ्यात सूर्य उगवावा की त्या धुक्यावर इंद्रधनुष्य उमटतात आणि थोडा वेळ इतरस्त पळून सूर्य वर आला की धुके पार नाहीसे होऊन गवताच्या पातीपातींवर अनंत दवबिंदू कोटी सूर्य प्रतिबिंबित करतात. संध्याकाळी धुके पसरले तर तेही रात्र निवळले की नाहीसे होते व रात्रीचे आकाश सर्व ताऱ्यांनिशी चमकत असते. पण लंडनचे धुके हे काही औरच असते. आधी वर्षाचे 10 दिवस सुद्धा आकाश निरभ्र नसते. तिकडेच आकाश आपल्या आकाशा इतके उंच कधीच वाटत नाही. कधीही वरती पहा, काळसर पांढुरके छत जसे सर्व शहरावर घातलेले असते. कोळशावर चालणारे लंडनमधले हजारो लहान मोठे कारखाने व कोळशावर चालणाऱ्या लंडनच्या घरातील लक्षावधी चुली रात्रंदिवस वातावरणात धूर ओकत असतात. घरातही जरी अनवाणी चालले तरी पाय काळे होतात. कुठल्याही झाडाला हात लावला तरी हात काळे होतात. या धुरकट वातावरणात धुके पसरले म्हणजे एरवी डोळ्यांना न दिसणारे कोळशाचे कण जणू दृश्य होतात. काळोख डोळ्याला दिसतो व हातात धरता येतो.
असे धुके वर्षातून एक दोनदा तरी लंडनवर पसरत असते. पृथ्वीच्या भोवती हवेचं आवरण आहे व आपण त्या हवेच्या तळाशी आहोत. या गोष्टी भूगोलाच्या पुस्तकात वाचल्या होत्या, पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव लंडनच्या धुक्यात आला. समुद्राच्या तळाशी असलेल्या जीवांना काय वाटत असेल याची कल्पना येते. या धुक्याने हाहाकार होतो. ब्रिटिश खाडीत बोटींवर बोटी आपटतात, रस्त्यांवर गाड्यांचे अपघात होतात, मुले रस्ता चुकतात. हिवाळ्यातले कित्येक आठवडे इथला दिवस संधी प्रकाशा इतकाच उजेड असतो. या अर्धवट उजेडात प्रकाशाचा जसा अभाव तसा छायेचाही. निरनिराळ्या उद्यानातून केवढाले पर्णहीन वृक्ष उभे असायचे, पण एकाचीही सावली खालच्या हिरवळीवर पडायची नाही. आपल्याकडे रखरखीत ऊन असते व त्याचबरोबर अगदी त्याला चिकटून सावली असते. डांबरी रस्ता उन्हाने इतका चकाकतो की दृष्टी ठरत नाही, पण प्रत्येक चालणारा माणूस व धावणारे वाहन आपल्या सावलीनिशी चालत व धावत असते. दिव्याच्या प्रत्येक खांबाची सावली त्याच्या शेजारी लांब पसरलेली असते. प्रत्येक वस्तूची एक बाजू पोळलेली आणि प्रकाशमय, तर दुसरी बाजू छायेची व निवाऱ्याची असा विरोध सतत दिसतो. आगगाडीतून प्रवास करताना बघावे की उन्हाच्या वेळी टेलिग्राफच्या तारावर बसताना पक्षी नेमके खांबाची सावली पडलेली असेल तेथेच खांबाला चिकटून बसलेले आढळतात. पायी चालणारी माणसं घरांची सावली ज्या बाजूला पडली असेल त्या रस्त्याच्या बाजूने चालतात. झाडाखाली दाट छायेच्या काळ्या चंद्रकळेवर लख्ख प्रकाशाचे गोल कवडसे खडीसारखे चमकतात. पण येथे सावली पडेल इतका लख्ख प्रकाश महिन्याच्या महिने पडत नाही. एक दिवस मी या उद्यानातून त्या उद्यानात भटकत भटकत सेंट जेम्स बगीच्यात पोहोचले व तळ्यातली पोहणाऱ्या पक्ष्यांकडे पाहत होते. सगळीकडे मंद रुपेरी प्रकाश पडलेला होता. एकाएकी मला चमत्कारिक वाटले की प्रकाश खालून वर फाकला आहे. मी परत नीट भोवताली वर पाहिले. खरेच आकाश अभ्राच्छादित होते. अगदी काळे जरी नसले तरी सूर्याचा मागमूसही नव्हता. खाली तळ्याच्या पाण्यावर व मधल्या दगडावर बर्फाचा पातळ थर साचला होता. त्यातून परावर्तन पावून प्रकाश सर्वत्र फाकला होता. त्यामुळे प्रकाश खालून वर गेल्यासारखा वाटला. या विशिष्ट प्रकाशात सर्वच रंग आंधळे वाटतात. कधी एखाद्या दिवशी सूर्यप्रकाश पडला व तोही वसंत ऋतूत फुलांनी बहरलेल्या ताटव्यावरून व हिरव्या कुरणावरून पडला म्हणजे रंगाने नटलेली सृष्टी डोळ्यापुढे नाचते. पण तरीही तिथली सृष्टीतील रंग व आपल्याकडच्या सृष्टीतील रंग यात फरक आहे. येथे सर्वच रंग जरा मंद व सौम्य वाटतात, जशा दाट छाया, पण आपापल्या भडकपणाने उठून न दिसता एकमेकांना पूरक अशा भासतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इंग्लंडचा हिवाळा हा इरावती कर्वे यांचा स्थूल वाचनात समाविष्ट करण्यात आलेला पाठ प्रकट वाचनाच्या स्वरूपातून अभ्यासला आहे. आता आपण या पाठावर आधारित स्वाध्याय हा अभ्यासणार आहोत. स्वाध्यायामध्ये समाविष्ट असणारे प्रश्न ते आपण आता बघूयात. स्वाध्याय पहिला प्रश्न आहे, कारणे लिहा. कारणे लिहामध्ये समाविष्ट करण्यात आलेला पहिला प्रश्न, लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटण्याची कारणे. तर याची कारणे आहेत, लंडनच्या पावसात रस्त्यात चिखल होत नाही, वातावरणात मजेदार गारवा असतो,
4-5 मैल चालूनही थकवा येत नाही. परिसर हिरवागार राहतो म्हणून लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटायची. प्रश्न क्रमांक 2, तुलना करा. यामध्ये आपल्याला 2 मुद्द्यांची तुलना करायची. नंबर 1, भारतातील धुके आणि नंबर 2, लंडनमधील धुके. स्क्रीनवर तुम्हाला 4 मुद्दे दिसत असतील. यापैकी पहिला मुद्दा, भारतातील धुके यामध्ये मनाला सुखद संवेदना देते. तर लंडनमधील धुके यामध्ये पहिला मुद्दा, लंडनचे धुके औरच आहे. भारतातील धुके यामध्ये दुसरा मुद्दा, धुक्याचा पडदा थोडा वेळ राहतो. लंडनमधील धुके यामध्ये दुसरा मुद्दा, वर्षाचे 10 दिवससुद्धा आकाश निरभ्र असते. भारतातील धुके यामध्ये तिसरा मुद्दा, सूर्य उगवला की धुक्यात इंद्रधनुष्य उमटते. तर लंडनमधील धुके यामध्ये तिसरा मुद्दा, काळसर पांढुरके धुक्याचे छत लंडन शहरावर पसरते. भारतातील धुके यामध्ये चौथा मुद्दा, धुके निघून गेल्यावर गवताच्या पात्यावर दवबिंदू चमकतात व रात्री आकाश तारकांनी चमकते. तर लंडनमधील धुके यामध्ये चौथा मुद्दा आहे की वर्षातून 1-2दा काळे धुके लंडनवर पसरते. प्रश्न क्रमांक 3, इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर होणारा परिणाम सविस्तर लिहा. तर याचं उत्तर आपल्याला खालीलप्रमाणे लिहिता येईल की इंग्लंडमध्ये काळसर पांढुरक्या धुक्याचे छत सर्व शहरावर पसरलेलं असतं. कोळशावर चालणारे लंडनमधले हजारो कारखाने व कोळशावर चालणाऱ्या घरातील लक्षावधी चुली रात्रंदिवस वातावरणात धूर सोडत असतात. घरात अनवाणी चालले की पाय काळे होतात, झाडाला हात लावला की हात काळे होतात. अशा धुरकट वातावरणात धुके पसरले की कोळशाचे कण दिसू लागतात. काळोख डोळ्यांना दिसतो व हातात धरता येतो. आपण हवेच्या आवरणाच्या तळाशी आहोत याचा प्रत्यक्ष अनुभव त्या धुक्यात येतो. समुद्राच्या तळाशी होणाऱ्या जीवांच्या घुसमटीची कल्पना येते. ब्रिटिश खाडीत बोटींवर बोटी आपटतात, रस्त्यांवर वाहनांचे अपघात होतात, मुले रस्ता चुकतात. अशा प्रकारे इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर परिणाम होतो. यानंतरचा प्रश्न आहे स्वमतावर आधारित. तर स्वमतामध्ये समाविष्ट करण्यात आलेली प्रश्न यामध्ये पहिला प्रश्न तो आपण अभ्यासूयात. स्वमत यामध्ये पहिला प्रश्न अ, हिवाळ्यातील एक क्षण तुमचा अविस्मरणीय अनुभव 8 ते 10 वाक्यात लिहा. तर याचं उत्तर आपल्याला स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने लिहिता येईल. 26 जानेवारी 2006ची सकाळ. मी आणि माझा भाऊ कैलास, आम्ही दोघे ध्वजारोहणासाठी सकाळी 5 वाजता शाळेत जाण्यासाठी मोटारसायकलने निघालो. आम्ही दोघेही शिक्षक आणि इतक्या सकाळी मोटारसायकलवर जाण्याची आमची पहिलीच वेळ. सहसा ध्वजारोहण असलं की आम्ही आधीच शाळेच्या गावी मुक्कामी राहायचो. पण त्या दिवशी कोणत्या तरी महत्त्वाच्या कारणाने आम्ही शाळेच्या गावी मुक्कामी राहू शकलो नाही. मोटारसायकलवर दोघांनाही सकाळच्या थंडीचा अजिबात अनुभव नव्हता. आज इतक्या सकाळी गाडीवर शाळेत जायचं काहीतरी वेगळाच आनंद आमच्या दोघा बहीण भावांच्या मनात होता. दोघांनीही स्वेटर, स्कार्फ, सॉक्स, हँडग्लोव्ज घातले आणि घरून निघालो. 5-6 किलोमीटर गेलो नाही की दोघांनाही बाहेरची थंडी जाणू लागली. थंडीपासून बचाव करण्यासाठी घातलेली सर्व शस्त्रास्त्रे युद्धात पराजित होत आहेत याची जाणीव होत होती. स्वमतावर आधारित नंतरचा प्रश्न आहे की तुमच्या आवडत्या ऋतूची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. याचं उत्तर, माझा आवडता ऋतू पावसाळा. सगळीकडे हिरवेच हिरवे, हिरवे गवत, हिरवी झाडे, हिरव्या वेली आणि हिरव्या टेकड्या. कधी कधी आकाशात दिसणारे सप्तरंगी इंद्रधनुष्य मनाला सप्तरंगात भिजून जातो. निसर्ग जणू नव्या नवरीसारखा नटलेला असतो. पहिला पाऊस पडला की मातीचा येणारा सुगंध मनात घर करतो. यानंतरचा प्रश्न आहे की तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. याचं उत्तर स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने आपल्याला मांडता येईल की दिवाळीच्या सुट्टीत आम्ही संपूर्ण कुटुंब आणि काही मित्रपरिवार थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेलो. सकाळी पाहिले तर सर्वत्र धुकेच धुके पसरले होते. समोरचे काहीच दिसत नव्हते. आम्ही आमच्या गाड्या तिथेच थांबवल्या. गाडीच्या समोरच्या काचेतून काहीच दिसत नव्हते. सर्व परिसर
धुक्याने न्हावून निघाला होता. डोंगरावर धुके, झाडांवर धुके, पानांवर धुके, फुलांवर धुके. तोंडातून शब्द काढतो म्हटलं तरीही धूसर शब्दासोबत दाट धुकेच बाहेर पडायचे. यानंतरचा प्रश्न की खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा. तर प्रेक्षणीय स्थळ याला अनुसरून 6 मुद्दे, या 6 मुद्द्यांच्या आधारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. नंबर 1 भौगोलिक स्थान, दुसरा मुद्दा ऐतिहासिक महत्त्व, तिसरं सांस्कृतिक वैशिष्ट्य, चौथं उल्लेखनीय बाबी, 5वं नैसर्गिक वैशिष्ट्य आणि 6वं मानवी जीवन. आता यामध्ये पहिला मुद्दा आहे भौगोलिक स्थान. यावर आधारित आपण मुद्दा कसा लिहू बघा. आपण स्थळ घेऊ बीबी का मकबरा. औरंगाबाद या ठिकाणी बीबी का मकबरा हे स्थळ आहे. या स्थळावर आधारित आपण हे उत्तर लिहू शकतो. उदाहरणार्थ बीबी का मकबरा. भौगोलिक स्थान औरंगाबाद शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर. ऐतिहासिक महत्त्व आग्रा येथील प्रसिद्ध महल ताजमहलची प्रतिकृती. तिसरा मुद्दा आहे सांस्कृतिक वैशिष्ट्य. आता बीबी का मकबऱ्याची सांस्कृतिक वैशिष्ट्य काय आहेत की हा महाल मोगल सम्राट औरंगजेबाचा मुलगा आझमशहा याने त्याच्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधला आहे. या महालास दख्खनचा ताजमहाल असेही म्हणतात. बीबी का मकबरा याच्या उल्लेखनीय बाबी. चौथा मुद्दा की मकबरा एक भव्य ओट्यावर बांधला असून त्यात मधोमध बेगम रबियाची कबर आहे. कबरीच्या चारही बाजूंनी संगमरवरी जाळ्या बसवलेल्या आहेत. त्या कबरीवर छताच्या खिडकीतून दिवसा सूर्याची किरणे आणि रात्री चंद्राचा प्रकाश पडेल अशी रचना केलेली आहे. बीबी का मकबरा याची नैसर्गिक वैशिष्ट्य काय आहेत? तर याचं नैसर्गिक वैशिष्ट्य आहे की बीबी का महाल मध्ये असलेल्या कबरीवर दिवसा सूर्याचा प्रकाश व रात्री चंद्राचे चांदणे पडते. बीबी का मकबरा त्या भागातील मानवी जीवन कसं आहे? तर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित असलेल्या या स्मारकात आता कुणीही राहत नाही. पर्यटक हे स्मारक पाहण्यासाठी दूर दूरवरून येतात आणि ताजमहलची प्रतिकृती पाहून आश्चर्यचकित होतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण स्थूल युनिट क्रमांक 2 यामध्ये स्थूल वाचनात समाविष्ट असलेला इंग्लंडचा हिवाळा हा इरावती कर्वे यांचा पाठ प्रकट वाचनाच्या स्वरूपातून अभ्यासला आहे. तसेच या पाठावर आधारित असलेले स्वाध्याय व स्वमत यामध्ये समाविष्ट असलेल्या प्रश्नांची उत्तरं बघितली आहेत. माझं हे सादरीकरण जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या या ऑनलाईन सरजी यूट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.